परभणीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती अखेर तुटलेली आहे. खरं तर काल मध्यरात्रीपर्यंत दोघांची चर्चा होती, काही तोडगाही निघाला होता. मात्र आज सकाळी दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहे. खरं तर युती न होण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार सुरेश वरपुडकर जबाबदार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांनी केलं आहे. आणि याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत सुरेश वरपुडकर आहेत. वरपुडकर साहेब, आनंद भरोसे म्हणतायत की तुमच्यामुळे युती झाली नाही, शेवटच्या टप्प्यामध्ये सगळं ठरलं होतं, मात्र वरपुडकरांनी आलबूट भूमिका घेतली, त्यामुळे युती होऊ शकली नाही. कसं पाहता त्यांच्या आरोपाकडे? त्याचा आरोप ते चुकीचा आहे. ऍक्च्युअली मला रात्रीच जे 13 जागा त्याच्या ठरलेल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही त्यांना सकाळी झाल्यानंतर मी त्यांना फोन केला होता की तुमचा एबी फॉर्म पाठवून द्या आणि तुमचे जे ठरलेले उमेदवार त्याच्यामध्ये करत आहे. प्रॉब्लेम हा 15 विभागाचा होता आणि थोडाफार 5 विभागाचा होता. प्रभागाचा 5 आणि 15 विभागाचा प्रॉब्लेम होता. तर त्यांनी जे माणसं आम्ही सांगितले होते किंवा तुम्ही ह्या तिकडे ते त्यांना द्यायला तयार नव्हते. म्हणजे नाही समजलं. म्हणजे प्रभाग 4 मध्ये कुठल्या प्रकारचा काही प्रॉब्लेम होता त्यांना मी सकाळी फोन करून सांगितलं होतं की तुमचा एबी फॉर्म आमचे जे ठरलेला माणूस आहे त्याच्याबरोबर एबी फॉर्म आमचा बरोबर ठरला होता त्याच्याबरोबर एबी फॉर्म पाठवून द्या. परंतु इथं शंकर राजेगावकर म्हणून आहेत राष्ट्रीयचे आणि त्यांना तुम्ही एबी फॉर्म द्या अशा प्रकारचा आग्रह आमचा होता. पण फार मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांच्या पक्षाचा एबी फॉर्म तुमच्या माणसाला द्या असं ठरलं होतं का? त्याचे काही माणसं नव्हते, माणसं याचे आपलेच माणसं द्यायचे ठरलेले होते. युतीचेच म्हणजे भाजपचेच माणसाचे काही तिकीट ठरलेले होते द्यायचे. परंतु आता खानापूर सारख्या ठिकाणी उमेदवारच नव्हता आपला एकही. आणि ते म्हणत होते आमचं चिन्ह खानापूर झाल्या, भाजपचं एकही चिन्ह तिकडे जात नव्हतं. आणि त्यामुळं तिथल्या उमेदवाराच्या सुद्धा इच्छा होती की उमेदवार आपला एक तरी चिन्ह आपल्याला त्या भाजप खानापूर परिसरामध्ये गेलं पाहिजे. आणि त्यांचा आग्रह होता की आमचाच माणूस होता तो भाजपचाच, त्याला आमचं तिकीट द्या. आणि मग तिकडं त्या भागात तिकीटच भेटत नव्हतं आणि म्हणून त्यांना आग्रह होता की आम्ही दुसरीकडे घ्या. ते घ्यायला तयार नव्हते आणि म्हणून ते युती तुटलेली, बाकी काय नाही. त्यांचं म्हणणं होतं की मेघना बोर्डीकर पॉझिटिव्ह होत्या, मात्र सुरेश वरपुडकर वेळोवेळी राजीनाम्याची धमकी देत होते. कशाची राजीनामे द्यायची होती? त्याला एक कसं, माझ्याकडे किती प्रभाग, 2च प्रभाग होते, बाकी सगळे प्रभाग त्याच्याकडेच होते. माझ्याकडे 2च प्रभाग होते ना, दुसरे कोणते प्रभाग होते? 4 आणि 5. तुमच्या घरचे जे सालगडी आहेत त्यांना उमेदवारी द्या असं तुमचा आग्रह होता, असं त्यांचा आरोप केलाय त्यांनी. कोणता सालगडी माझ्याकडे? म्हणजे जे सगळे आहेत तुमच्या सोबत राहणार. मग ते सालगडी आहेत का? कार्यकर्ते आहेत. त्याला कार्यकर्त्याला सालगडी म्हणा, त्याला शोभत तरी का? त्याला जे 4-4 वर्षापासून काम करतायत कार्यकर्ते प्रभागामध्ये, त्यांना तिकीट द्या म्हणत होते ते त्यांच्या त्यांचं म्हणणं आहे की आम्ही भाजप, बरेचसे कार्यकर्ते जे भाजपचेच कार्यकर्ते होते त्यांनाच ते म्हणते नाही माझ्याकडून तिकीट द्या. ते घ्यायला तयार नाही, तुम्ही आम्ही काय करायचं? मग भरोसे पॉझिटिव्ह नव्हते का युती करण्यासंदर्भात? जे माणसं आता प्रभाग 10 मध्ये अभिजित मुंडे म्हणून होते, ते म्हणे आमच्याकडून तिकीट द्या. आता ते म्हणजे मला भाजपकडून लढलं तर मी भाजपकडून लढलं नाही तर लढणार नाही, तिथं काय करायचं? असे वेगवेगळे प्रकार होते. पण तसे याच्यामध्ये सुद्धा सुनील देशमुखच्या प्रभागामध्ये सुद्धा ते काय त्याच्यातले काय मी दिले नाहीत फॉर्म. आम्ही 2च फॉर्म आणले होते, फक्त 2, आणि त्यांना विचारलं होतं, बाकी काय माझ्याकडून कशावर तुटली? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सुद्धा फोन आला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कॉन्फरन्समध्ये बोलले, असं रात्री सगळं ठरलं होतं म्हणले, मात्र सकाळी आता वरपुडकर साहेबांनी अडबूट भूमिका. मी काय कॉन्फरन्समध्ये नव्हतो, मला माहिती नाही. सकाळी नाही ना, मी कॉन्फरन्समध्ये नव्हतो सुद्धा, मला कोणी विचारलं बी नव्हतं. मग कोण जबाबदार युती तुटण्याला? युती तुटण्याला आनंद भरोसे जबाबदार, दुसरं कोण जबाबदार? काय त्यांची अडबूट भूमिका होती? भयंकर. काय कारण त्यांना युती करायची नव्हती असं तुम्हाला वाटतं का? युती तर करण्याच्या संदर्भामध्ये वारंवार ते सांगत होते की बा असं करा. मग आम्ही यांना काय झालं काल म्हणले की आमचे जे 4 प्रभाग ठरले होते, आम्ही सांगितलं की आमच्या उमेदवार आम्ही देतो तुम्हाला, तुम्ही फक्त तुमचा सिम्बॉल द्या, आम्ही आमचा उमेदवार देतो. ते मान्य बी झालते. किती ठिकाणी? 2. मी फक्त 4 आणि 5 प्रभागच बघू लागलो, बाकी काय बघत नव्हतं. मग वाटाघाटी फिसकटली, आता पुढं भारतीय जनता पक्ष सोबळावर लढणार. हो, आता सोबळावरच आहेत ना. तरी बघू आम्ही काय तडजोड आणखी काय होत असतील तर करू.
सुरेश वरपुडकर होते. खरं तर वाटाघाटी माझ्यामुळे तुटली नाही. आनंद भरोसे यांनीच आडमुठ भूमिका घेतली असं त्यांनी प्रत्युत्तर आनंद भरोसे यांना दिलं आहे. मात्र तुर्तास शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची परभणीत युती तुटलेली आहे हे आता नक्की झालेलं आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.